नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. महाडीबीटी हे ऍप आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता महाडीबीटी ऍप मध्ये भरपूर साऱ्या योजना आता सुरू झालेल्या आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. इथं तुम्ही भरपूर साऱ्या योजना बघत असाल तर हे जे महाडीबीटी पोर्टल आहे ते शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. ज्या लोकांनी फार्मर आयडी तयार केलेली आहे तर या सगळ्या लोकांना ज्यांनी फार्मर आयडी तयार केली अशा सगळ्या लोकांसाठी महाडीबीटी पोर्टल हे पुन्हा एकदा सुरू झालेले आहे आपण बघू शकतात. आणि आता त्यांनी सांगितले आहे की ज्यांनी फार्मर आयडी तयार केलेली आहे अशाच लोकांना या सगळ्या योजनेचा आता लाभ भेटणार आहे. तर ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तर चला बघूया की कोणकोणत्या योजना आहेत ज्या शासनाने 100% सबसिडी आहेत, 50% सबसिडी आहेत, कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. सगळ्या योजना शासनाने शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 50% अनुदान मिळणारं टोकन तुम्हाला भेटणार आहेत जे तुम्हाला मक्का वगैरे लावायला कृषी यांत्रिकीकरण करण्यासाठी वेगवेगळं बघा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याच्यामध्ये तुम्हाला सिंचनासाठी उपयुक्त तुषार सिंचन असेल अशा सगळ्या सिंचनाचे जेवढे काही आहे ते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. बघा याच्यामध्ये अल्प व अत्यंत भूधारक शेतकरी 55% आणि इतर शेतकरी 45% अशा सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण कृषी यांत्रिकीकरण आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर आपण बघू शकता ट्रॅक्टर पॉवर टिलर जलित अवजारे, बैल जलित यंत्र अवजारे, मनुष्य चलित यंत्र अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान अशा भरपूर सारे मळणी यंत्र, बैल चलित यंत्र, फवारणी यंत्र, स्वयंचलित यंत्र अशा सगळ्या अनुदानित यंत्राचा इथं तुम्ही लाभ घेऊ शकतात. त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात बघा. आधार कार्ड, 7/12, आटा उतारा, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन, जातीचा दाखला, जर अनुसूचित जाती जमातीचा असेल तर सोय घोषणा पत्र आणि पूर्वसंमती पत्र एवढे डॉक्युमेंट करून तुम्ही या योजनेचा अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन याच्यासाठी शेतकऱ्यांना 75 ते 80% अनुदान भेटणार आहे. त्याच्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या फळबागासाठी फॉर्म ऑनलाईन भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये फळबागासाठी 100% अनुदान आहे, शेततळ्यासाठी 100% अनुदान आहे, पेरणी यंत्रासाठी पेरणी जे यंत्र आहे त्याच्यासाठी 50% अनुदान आहे, पॅकिंग हाऊस साठी 50%, कापूस वेचणीसाठी 50% अनुदान, प्लास्टिक अस्थिरीकरणसाठी 100% अनुदान आहे, ठिबक व तुषार सिंचनासाठी 80% व शेडनेट हाऊस हरितगृहासाठी 50% अनुदान आहे. तुम्ही इथं भरपूर साऱ्या योजना आहेत. बिर्ला मुंडा क्रांती जी योजना आहे ती सुद्धा शासनाने सुरू केलेली आहे. ती कोणासाठी आहे ही योजना? बिर्ला मुंडा जी योजना आहे ती तुम्ही इथं बघू शकतात की त्याच्यामध्ये जे नवीन विहीर असेल, जुनी विहीर असेल, शेततळे असेल त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती जाती याच्या ज्या आहेत तेच या योजनेचा जो बिर्ला मुंडा कृषी क्रांती योजना आहे तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे महाडीबीटी पोर्टल पुन्हा एकदा शासनानं सुरू केलेले. बघा इथं वैयक्तिक शेततळे आहेत. मी तुम्हाला जसं सांगितलं शेततळ्याची वगैरे योजना ज्या सुरू केलेल्या आहे शासनाने तर या पोर्टलला जाऊन तुम्ही लवकरात लवकर ज्याही काही स्कीमा आहे तुम्हाला ज्याही कशाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म आता भरून टाकू शकतात. बघा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कांदा चाळासाठी सुद्धा 50% अनुदान देण्यात येणार आहे. बघा जे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे हे तुम्ही इथं बघू शकतात. तर त्याच्यामध्ये जे कांदा चाळ आहे त्या कांदा चाळासाठी अनुदान दिल्या जाणार आहे. 50% अनुदान कांदा चाळीसाठी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला 7/12, आटा, आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचं प्रमाणपत्र,
व 7/12 कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. अशा एवढ्या सगळ्या माहिती, हे सगळे आवश्यक कागदपत्र आहेत. तर याची तुम्ही कांदा चाळ बनवू शकता. त्याच्यासाठी सुद्धा 50% शासनाने अनुदान दिलेलं आहे. बघा, अजून भरपूर साऱ्या योजना आहेत ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. जे आपण मका वगैरे लावतो त्याच्यासाठी जे टोकन आहे त्याच्या पण इथं भेटणार आहे तुम्हाला. बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न, तेलबिया, ऊस, कापूस यांच्यासाठी पण ही योजना सुरू आहे. तर अशा सगळ्या योजना या महाडीबीटी पोर्टलवर सध्या सुरू आहे. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही अर्जदाराचं लॉगिन, इथं जाऊन तुम्ही शेतकऱ्याचा ID आणि पासवर्ड टाकून बघू शकतात. मागच्या वर्षी ज्यांनी अर्ज केलेले होते त्या अर्जाची सध्या स्थिती इथं जाऊन तपासू शकता. तुम्हाला फक्त आपले सरकार म्हणजेच महाडीबीटी पोर्टल सर्च करायचं आहे. बघा, महाडीबीटी फार्मर सर्च करायचं आहे आणि जी पहिली वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची महाडीबीटी, याच्यावर येऊन जायचं आहे. तुम्ही इथं सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. जे पण 2025-26 पासून अर्ज मंजुरीसाठी जो कोणी सगळ्यात प्रथम अर्ज भरेल, पहिल्यांसारखं टोकन सिस्टम राहिलं नाही, कोणाची लॉटरी सिस्टम राहिली नाही, जो सगळ्यात पहिले अर्ज भरेल त्याची अर्ज सगळ्यात प्रथम त्याला मान्यता दिली जाणार आहे, त्याला प्राधान्य पहिलं दिलं जाणार आहे. असा या पोर्टलमध्ये नवीन बदल केला आहे महाडीबीटी पोर्टलमध्ये. म्हणजे तुम्ही जेवढं लवकर तुमचं या पोर्टलवर फॉर्म भरशाल तेवढं लवकर तुमचं चान्सेस आहे की लवकर सगळ्याच्या आधी प्राधान्य देऊन तुमचं जे पण तुमची अनुदान आहे ते तुम्हाला भेटणार आहे. अर्जाची जी मागची स्थिती आहे, ज्यांच्या मागच्या लोकांनी यादी भरलेली होती मागच्या वर्षी, तुम्ही वेगवेगळा अर्ज केला असेल तर त्या अर्जाची स्थिती सुद्धा तुम्ही इथं बघू शकतात. त्याच्यानंतर जे महाडीबीटी पोर्टल आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्रथम अर्ज करशाल त्यांनाच हे प्राधान्य इथं दिलं जाणार आहे. म्हणजे आता स्कीम वगैरे जेव्हा तेव्हा बॅटरीची जे काही हातपंप आहे तर लॉटरी सिस्टम होता, आता तसं राहिलेलं नाही. ज्यांनी सुरुवातीला अर्ज केला त्यांनाच प्राधान्य पहिलं दिलं जाणार आहे. जसं जसं मागून अर्ज येईल तसं तसं त्यांना अर्जानुसार आणि प्राधिकरण दिल्या जाणार आहेत. तुम्हाला जर हे कार्यालय सकाळी 9:45 ते 6:45 लोक ओपन राहतं, तुम्ही 9:45 पासून तर 6:15 लोक ऑनलाईन या पोर्टलवर येऊन तुम्ही तुमची माहिती भरू शकतात. तर या पोर्टलला तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता. जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्ही CSC केंद्रावर जाऊन, आपले सरकार केंद्रावर जाऊन तुम्ही तिथेही सुद्धा तुम्हाला ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचा भरू शकतात. तुम्हाला अनेक योजनाचा याच्यामध्ये लाभ भेटणार आहे. तुम्हाला ट्रॅक्टर असेल, ट्रॅली असेल, तुम्हाला जेही कृषी यांत्रिकरण भरपूर सारे अवजारे आहेत, तुम्हाला पहिल्यांदा सुद्धा दाखवले. भरपूर सारे कृषी यांत्रिकरण अवजार आहेत. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, बैलचालित यंत्र, अशा भरपूर साऱ्या अवजार आहेत. तर त्या सगळ्या अवजाराची तुम्हाला माहिती सुद्धा इथं दाखवली जात आहेत आणि त्याच्या कशा प्रकारे अनुदान आहेत, किती अनुदान आहे, सगळं भेटणार आहे. तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कोणतं यंत्र पाहिजे, फक्त ते तिथं सांगा आणि तुमचं नक्कीच या योजनेचा महाडीबीटी जे पोर्टल सुरू आलंय लवकर अर्ज करा, जेणेकरून ज्यांनी सर्वप्रथम केलं त्यांचा अर्ज सर्वप्रथम मान्य होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद सगळ्यांचे.